आदिवासी समाजामध्ये एखादी स्त्री बाळंत झाल्यावर ती सतीची पूजा कशी केली जाते तर त्याबद्दल आता आमच्या भगिनी त्याच्याकडून जाणून घेऊयात. ताई हे काय आहे पहिले सांगा मला. हे जे आहे हे म्हणजे जेव्हा डिलिव्हरी बाई होते ना हां तेव्हा हे 5 दिवसांनी ही रीत म्हणजे करायला लागते. हां सुरुवातीला म्हणजे आहे आणि ही सटीबंदी म्हणजे झोळी बांधायचा कार्यक्रम. ज्याच्यासाठी ते खोबरं लागतं, नारळ लागतो, परत अजून फुलं बॉम्बी लागतो आणि नैवेद्य पण जेवणाचा दाखवायला लागतो. आणि हे वेखंड आहे, हे वेखंड गळ्यात बाळाच्या हाताला आणि मातेच्या गळ्यात हे बांधायला लागतं. आणि आता हे दिव्याचं काय सांगा. दिवा हा जो लावला आहे ना हो आपल्या घरच्या देवांचा म्हणजे जो हिरवा देव आहे ना त्याच्या नावाचा कुलदैवताच्या नावाने आपल्या कुळाच्या नावाने तो दिवा लावला. तो म्हणजे दगडेचाच वापरा. बरं आता हे काय हा नैवेद्य आहे. हा जो बोंबील आहे ना हा बोंबील बाळांतीन बाईला पूजून द्यायचा असतो. म्हणजे 5वीच्या दिवशी तिला बोंबील खायला द्यायचं बरोबर. आणि त्या दिवसापासून बाळ झोळीत ठेवायला लागतं असं. हां आणि हां बरं आता हे हे ना हां आता मला एक हे जाणून घ्यायचं आहे. हा बघा हा वेल दिसतोय हा नेमकी कसला आहे आणि काय याचा उपयोग काय. ही आहे ननंदवेल. हां म्हणजे ननंदवेल काय आपल्याकडे नांदनवेल सांगतात ना बरोबर. हां ही जी आहे ना ती मेन म्हणजे दरवाजासमोर ती ठेवायची असते. हां पण त्या आता इथे म्हणजे दरवाजाचं आहे नाही त्याच्यामुळे आम्ही इथे हां पण दरवाजाला का ठेवतात. त्याच्यावरून जे बाळ आहे ना ती माता त्या बाळाला घेऊन ओलांडून आली पाहिजे म्हणजे बाळावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून. तर मंडळी बघा आमच्या आदिवासी संस्कृतीत बरेचसे काही गोष्टी दडलेल्या आहेत ते विज्ञानालाही उलगडलं नाही. परंतु बघा आता आमची माता भगिनी एखादी डिलिव्हरी झाली तर त्यावेळेस 5वीच्या दिवशीच ना तर ही बघा ही आहे नंदनवेल पण सुद्धा सांगतात. तर ही दरवाज्यात मध्ये ठेवतात का खाली का वरती खाली ठेवतात म्हणजे ती ओलांडून जर बाळाला म्हणजे गृहप्रवेश तिने केला पाहिजे. हां आत आली पाहिजे ओलांडून आत आली पाहिजे म्हणजे मग त्या बाळावर कोणतंही बाहेरचं संकट येणार नाही असं म्हणजे एक त्याला संरक्षण मिळणार. नांदण्यासाठी आहे ते नांदनवेल आहे ना ती नांदण्यासाठी म्हणजे चांगलं आला तर ते नांदण्यासाठी म्हणजे थोडक्यात असा चांगलं सुख सौख्य समृद्धीने चांगलं नांदावं बागडणं हां त्याच्यासाठी. बरं हे काय आता निर्गुण आहे. हां बरं ही आहे निरगुडीची काडी. बरं त्याचं काय महत्त्व. ते त्याच्यात म्हणजे सुरक्षितसाठी आहे. म्हणजे मंडळी बघा आयुर्वेदात नरगुडीला खूप सारं महत्त्व आहे. जसं सांधेवात म्हणा पाहता पायाला मुंग्या येणं तर बाई प्रसूती होते तेव्हा ती कमजोर होते आणि ते हां त्याच्यासाठी आंघोळीच्या पाण्यात किंवा हात बाई शेकवणे. हां तर बघा आमच्या बांधवांना भगिनींना किती ज्ञान आहे बघा म्हणजे साध्या सोप्या गोष्टीतून त्याने आयुर्वेदाचं सुद्धा ते माहिती देतात आणि त्याचा उपयोग सुद्धा करून घेतात. आता मला हे सांगा हे काय दारू तर म्हणजे लागतेच. बरं तर पाडायला लागते ना. हां तर मंडळी बघा ही आहे मोहाची दारू. म्हणजे आमच्या संस्कृतीत प्रत्येक देवदेवताला नैवेद्यासाठी म्हणजे धार पाडायला दारू लागतेच. हां तर परत त्याचा परत सांगा थोडंसं काय अजून उपयोग. आता ही दारूची बाटली आहे. हां ही दारूची बाटली जेव्हा म्हणजे आपल्या घरच्यातून जेव्हा त्याला नैवेद्य म्हणजे धार पाडायची असते तेव्हा पळसाचं पान घेऊन त्याच्यात आणि ती अशी हां म्हणजे आता ही आपली मोहाची दारू आहे देवाला नैवेद्य दाखवताना पळसाच्या पाण्यात ओतून धार पाडायची. हां म्हणजे 5वीच्या दिवशी हां कशी हां हां अशी हां तसं नाही असं धार पाडायचं. हां बरं बाया माणसं असं आहे मला. हां असा बाई माणूस असा टोपा करा असा टोपा करून हां ना अशी धार पाडते कुलदेवाची हिरव्या देवाची अशी म्हणजे पाडत हिरवे देवाची आणि अजून कुलदेवाची म्हणजे सगळ्या देवांची नावं घेऊन अशी धार पाडले हां म्हणजे आम्हाला ह्या बाळाला चांगली शक्ती दे चांगलं आरोग्य दे. हां सगळं आपण विनंती करतो आपल्या देवांना विनंती करतो काय सुखरूप
ठेवा आमचे. बरोबर. हां हां बरं, खूप चांगली माहिती दिली. परत मला आता इकडे जाणून घ्यायचं, इकडे येतो आता मी. हां आता मला सांगा, हे तुम्ही इथं म्हणजे कुंकू वगैरे वाहिलंय, हे काय केलंय ते सांगा बरं. हे दगडीचे देव आम्ही बनवतो ना विहिरीला. काय विहिरीला दगडीचा देव बनवतो. विहिरीला? हा विहिरीला. हां आणि हा घरचा. हो घरचा. हे घरचा देव म्हणजे किती? एक दोन पाच दिवसांनी झाला ना हां तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून इगरीव जायचा, तिथं पहिला हो करतो हा. आणि मागा हो. हां म्हणजे पहिला घरी करायचा. पहिला हां घरी करायचा आणि हे नंतर विहिरीवर जायचं. इगरीवर जायचा तर त्यानंतर करायचा. मग विहिरीवर हे काय नेमकी कशाला केले? काय दगडीलाच करतो आम्ही. दगड घेतला आणि हे किती रेषा काय किती हे केले? हे 5 आहे. पाच. सर्व वस्तूचं 5 आहे. बरं ते पाचच का केलं? 5च असतं आमचे. म्हणजे 5 हे असते का? म्हणजे प्रत्येक अभिर गुलाल करायला ना 5च असतं. हां तर मंडळी 5 म्हणजे याच्या मागे त्यांचं लॉजिक आहे का? तर 5व्या दिवशी पूजन करतात म्हणून हां, 5 देवाचं हे टिळक करून त्यांनी ते इथं पूजन केलेलं आहे. पूजन केलं. हां आणि हे हां तर मग आता हे 5 दिवसाचं हे आपलं हे केलं, पूजा केलं. पुढचं काय सांगा मला काय? ही 5 दिवसावर घरची केली का मग 6व्या दिवशी विहिरीवर जातो. हां विहिरीचा देव हो बनवतो. विहिरीचा देव बनवते. हा विहिरीचा. हा बोंबील आहे किंवा इष्टोनी पाडायची, बाळाला हिंदेत घालतो. हां बघा खूप चांगली आमची म्हणजे एक तुम्ही सांगताय संस्कार असतो तो 5वीचा खूप चांगल्या पद्धतीने. हां नाही ही आपल्या आदिवासी समाजात ही अजूनही संस्कृती जतन केलेलं आहे. भले आणि दवाखान्यात जरी प्रसूती झाली तरी घरी आपण हे करतोच, म्हणजे आमचे परंपरा आहे. दवाखान्यात नेली तरी बाईला हे करणं भागच आहे. म्हणजे आपली ही संस्कृती परंपरा आपण जपत आहोत. खूप चांगला आणि आपली संस्कृती जपलीच पाहिजे, तरच आपलं अस्तित्व राहील आणि आपण हे टिकवलंच पाहिजे. डिलिव्हरी झाली तरी पूजा आम्ही घरी करतो. धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. आणि कसं आहे हल्ली लोक आता विसरत चाललेत, तर आपल्या जुन्या माणसाकडून पोरांचे पोरं संस्कृती पुढं कळत जाईल. बरोबर. पण ते आता नवीन पिढीने आत्मसात करायला पाहिजे. काय झालंय आपण सुधारण्याच्या किंवा मॉडर्न युगाच्या आपली संस्कृती विसरत चाललोय. त्याच्यामुळं तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि मांडण्याचा प्रयत्न केला. सांगला तर आम्हाला माहित पडलं. तर मंडळी अशा विविध आमच्या संस्कृती, आमचे आदिवासी पारंपरिक उपचार याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या रामबाण उपचार या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल. धन्यवाद.